नमस्कार. आज सर्वांनाच माहीत आहे, आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीयांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या देशात 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे 2 दिवस भारतीयांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे दिवस आहेत. या दिवशी आपण झेंडावंदन किंवा ध्वजारोहण हे संपूर्ण भारतामध्ये केलं जातं. खूप उत्साहात आपण हा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हा साजरा करतो. परंतु 26 जानेवारी या दिवसाचं महत्त्व काय, किंवा प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारीलाच का साजरा केला जातो, याविषयी बऱ्याचशा लोकांना त्याची जाण किंवा माहिती नाही. सर्वांना माहीतच आहे, 15 ऑगस्ट आपण साजरा करतो कारण आपल्याकडे भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं आणि 15 ऑगस्ट 1947ला भारत देश हा स्वतंत्र झाला. म्हणून आपण 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत असतो. परंतु 26 जानेवारी रोजी असं काय घडलं की आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो, किंवा ज्याला आपण गणराज्य दिन म्हणतो किंवा गणतंत्र दिन म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये आपण रिपब्लिक डे म्हणतो. तर तो 26 जानेवारीलाच का साजरा केला जातो, याची थोडीशी माहिती सर्वांना माहीत व्हावी, या उद्देशाने मी आपल्या समोर आज आलेलो आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला जरी स्वातंत्र्य मिळालं तरी भारत देश हा ब्रिटिशांच्या कायद्यानुसार, ब्रिटिशांच्या असलेल्या नियमानुसार हा आपला देश चालत होता. आपलं स्वतःचं असं संविधान त्यावेळेस तयार नव्हतं. म्हणून स्वातंत्र्य मिळायच्या आधी भारतात संविधान सभेची स्थापना झाली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संविधानाची निर्मिती झाली आणि भारतीय संविधान हे संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारत देशासाठी स्वीकारले. त्याला अधिनियमित केलं आणि त्याला स्वीकारलं. 26 नोव्हेंबर 1949 रोजी जरी आपण भारतीय संविधान स्वीकारला तरी भारतीय संविधान लागू करण्यासाठी 2 महिन्याचा कालावधी केला आणि 2 महिन्यानंतर म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी आपण भारतीय संविधान लागू केलं. मग आपण भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजीच का लागू केला, याचाही एक इतिहास आहे. सर्वांना माहीतच आहे, आपला देश स्वतंत्र व्हावा म्हणून देशभरात ब्रिटिशांच्या विरोधात खूप मोठ्या प्रमाणात आंदोलनं होत होती. याचाच एक भाग तत्कालीन राष्ट्रीय काँग्रेस यांचं अधिवेशन जानेवारी 1930 लाहोर येथे पार पडलं आणि या अधिवेशनात 26 जानेवारी 1930 रोजी पूर्ण स्वराज्य व संपूर्ण स्वातंत्र्य हा मिळायला पाहिजे असा ठराव या अधिवेशनामध्ये 26 जानेवारी 1930 रोजी करण्यात आला. आणि या ठरावानुसार संपूर्ण देशभरात हा दिवस दरवर्षी झेंडावंदन करून साजरा करायचा असा हा ठराव या ठरावात म्हटलं गेलं. त्यानुसार स्वातंत्र्य मिळेपर्यंत दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस हा मोठ्या प्रमाणात आंदोलनं करून झेंडावंदनाच्या रूपाने हा साजरा केला, संपूर्ण देशभरात साजरा केला जात होता. त्या दिवसाचं महत्त्व लक्षात घेऊन, हा तसा खूप ऐतिहासिक दिवस होता, ह्या दिवसाचं महत्त्व लक्षात घेऊन तत्कालीन राज्यकर्त्यांनी असं ठरवलं की आपण संविधान जरी आपण स्वीकारला तरी लागू करण्यासाठी हा दिवस आपण निवडावा. म्हणून 26 जानेवारी 1950 हा दिवस रिपब्लिक डे किंवा आपण ज्याला प्रजासत्ताक दिन म्हणून स्वीकारला गेला. आणि त्या दिवशी 26 जानेवारी 1950 रोजी हा भारताचा प्रजासत्ताक दिन खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला. आणि त्यानंतर आजपर्यंत किंवा पुढेही भविष्यातही 26 जानेवारी हा दिवस हा प्रजासत्ताक दिन किंवा
रिपब्लिक डे म्हणून देशभरात हा साजरा होत राहील. 26 जानेवारी 1950 रोजी आपण आपल्या देशासाठी स्वतः बनवलेलं संविधान लागू केल्यामुळे खऱ्या अर्थाने हा दिवस हा या इथल्या लोकांचा दिवस आहे, रयतेचा दिवस आहे, भारतातल्या जनतेचा दिवस आहे. म्हणून याला आपण प्रजासत्ताक दिन किंवा रिपब्लिक डे म्हणून साजरा करीत असतो. मी दिलेली माहिती आपल्याला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका, कारण यापुढे वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर येणारच आहे. नमस्कार.